तर अशी आहे आमच्या सॅटर्डेची मॉर्निंग. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय चॅनल. आजपासून मी छोटे छोटे मिनी व्लॉग्स करायला स्टार्ट करते, सो जस्ट कीप सपोर्ट मी अँड डोंट जज मी. एनिवेज, आज मी ब्रेकफास्टला करते कांदा पोहे आणि मी ते स्वतःहून केले आहेत. सो मी ट्राय करते मी कसे बनवले आणि हे पण चांगले बनलेत. एनिवेज, मला ब्रेकफास्ट लंच डिनर करताना द वर्ल्ड्स फेवरेट तारक मेहता का उल्टा चष्मा बघायला लागतो आणि मी ते आता बघता बघता ब्रेकफास्ट करणार आहे. सो कीप इन टच की मी पुढे पुढे काय काय तुम्हाला अपडेट्स देते पूर्ण होल डेचे. ठीक आहे. हॅलो, तुम्ही रेडी झाली आहे माझ्या फ्रेंड्सना भेटायला आणि मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये सांगेल की मी कोणत्या फ्रेंड्सना भेटायला चालली आणि कुठे. बेसिकली आम्ही कॅफे डेटला चाललो आहे. सो या, एक मला माहिती आहे कथा पण. तर आम्ही घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत कॅबने चाललो आहे आणि ही रिॲक्शन यासाठी आहे बिकॉज आमचा जो कॅब ड्रायव्हर होता तो भयानक ट्रॅफिकमध्ये सुद्धा खूप गाडी फास्ट ड्राईव्ह करत होता. तर आम्हाला थोडी भीती वाटत होती आणि खूप ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला थोडा लेट झाला आहे मेट्रो स्टेशनला पोचायला. बट फायनली आम्ही मेट्रो स्टेशनला पोचलो आणि आम्हाला ऑलरेडी खूप लेट झाला होता आणि आमची अजून एक फ्रेंड आम्हाला जॉईन करणारी ती ऑलरेडी लोकेशनला पोचली होती, कामवाडी स्टेशनला, मेट्रो स्टेशनला. आणि हे दोघं बघा खूपच घाईमध्ये आहेत कारण की त्यांनी खूप लेट आवरलेलं आहे आणि आता त्यांना घाई करायची आहे. पण एनिवेज आम्ही पोचलो आहे. आम्ही निघणार होतो 5 वाजता आणि ऑलमोस्ट वाजले 7 आणि आमच्या फ्रेंडचा कंटिन्युअस फोन येत होता आणि जेव्हा आपण लेट झालेलो असतो तेव्हा आपण कधीच एक्झॅक्ट लोकेशन सांगत नाही. पण फायनली आम्ही लोकेशनला पोचलो होतो आणि शी इज फायनली हिअर आणि आम्ही काहीतरी शॉपिंग करणार आहे आणि अजून थोडंसं पेटपूजा करणार आहे. आणि जिथे आम्ही थांबलो होतो तिथे बाजूलाच एक बुक स्टॉल होता आणि तिथे बहिर्जी पुस्तकाचं 3रं खंड मला मिळालं तर मी ते घेऊन टाकलं. पहिले 2 खंड मी ऑलरेडी ऑनलाईन वाचले होते तर मला 3रं खंड हे पुस्तक घेऊनच वाचायचं होतं आणि तिथे तुमची ऑर्डर आली. तुला आवडलं का? चांगलं आहे. आणि थोडीशी शॉपिंग केल्यानंतर आम्ही डिनरसाठी रेस्टॉरंटला जायचं ठरवलं आणि शेजारीच पुरेपूर कोल्हापूर नावाचं एक रेस्टॉरंट होतं तर आम्ही ते एक्सप्लोर करायचं ठरवलं. आणि तुम्ही बघू शकता ॲम्बियन्स किती सुंदर आहे आणि या रेस्टॉरंटची वाईब खूपच सुंदर होती. म्हणजे त्यांचं जे इंटेरियर होतं ते इतकं वाईब देत होतं की मला खूपच आवडलं. त्यानंतर मेन्यू कार्डवरती मेन्यू बघून आम्ही ऑर्डर्स दिल्या आणि ऑर्डर येईपर्यंत आम्ही एक छोटासा गेम खेळायचं ठरवलं. तर गेम असा होता, ओके, मी या दोघींसोबत एक गेम खेळणार आहे. त्याच्यामध्ये मी या दोघींना एक डिशचं नाव विचारणार आणि त्याच्यामध्ये सांगणार त्या की त्यांना ती किती आवडते. स्पून जास्त जर त्यांनी जास्त वेळा वेव केला तर समजायचं जास्त डिश आवडते, कमी वेळ वेव केला तर समजायचं कमी वेळ आवडते. ठीक आहे. सो फर्स्ट डिश इज पुरणपोळी. ओके. नेक्स्ट डिश इज पनीर टिक्का. थर्ड वन इज मिसळ पाव. फोर्थ वन इज वडापाव. ओके. द नेक्स्ट वन इज कांदा भजी. त्याच्यानंतर बिर्याणी. हे कमी आहे का जास्त आहे? म्हणजे तू ते आज ओके, डिपेंड्स. इट डिपेंड्स. म्हणजे व्हेज की नॉन व्हेज? ठीक आहे. नॉनव्हेज बिर्याणीसाठी किती वेव करशील आणि चिकनसाठी? चिकन नाही, सॉरी, व्हेज. ठीक आहे. थँक्यू गाईज, दॅट्स इट फॉर द डे. तर आमचा गेम होईपर्यंत आमची ऑर्डरसुद्धा येऊन गेली होती आणि आम्ही ऑर्डर केली होती मसाला पापड, पनीर 65, सोल कढी, मटन मसाला थाली आणि व्हेज कोल्हापुरी. तर ज्या प्रकारे त्यांचा ॲम्बियन्स होता आणि कोल्हापूरची चव म्हटल्यावरती फूडसाठी आमचे एक्सपेक्टेशन्स खूपच हाय होते. पण जेव्हा आम्ही फूड टेस्ट केलं तर फूडची टेस्ट खूपच ॲव्हरेज होती. म्हणजे आम्ही खूप काही एक्सपेक्ट केलं होतं असं झणझणीत कोल्हापूरची चव म्हटल्यावरती, पण तसं काहीच नव्हतं. सो आमची रेस्टॉरंट डेट झालेली आहे अँड आता आम्ही घरी चाललो आहे वापस.
थकलो यार, मेट्रो स्टेशनवर आहे आणि हा लपतो आहे. नुसतं चालवलं नाही पोरीने, त्यांनी मला चालवलं, खूप चालवलं आणि आता आम्ही थकलो आहे. स्वतः 11:30 वाजलेत ऑलमोस्ट आणि आता आम्ही घरी जायला निघालोय. सो बाय.